मामा 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 नाही येत कामा, असं आम्ही नाही, असं बदलापूरकर बोलतायत. मध्ये एक 4 महिन्यापूर्वी माझी तब्येत ठीक नव्हती. तब्येती ठीक नव्हती, मी गेलो नाही. पण ठीक आहे. बदलापूरच्या एका पत्रकाराने, मुलगी होती पत्रकार, की मामा दिवाळीला आले नाही, दिवाळीला मामाच्या गावाला जाऊया, असं असं काहीतरी बोलले. पण मी ते पॉझिटिव्हली घेतलं. त्यांनी बोलल्यामुळे मी आता दर मंगळवारी तिकडे जायला लागलो. म्हणजे पत्रकारिता अशी असायला पाहिजे. मी खरं तुम्हाला सांगतो, योग्य परिणाम होते. तुम्हालाही सांगतो, जर माझं चुकलं ना, मला तुम्ही बिंदास बोला. मला बोललेलं काही वाईट नाही वाटत. आणि मला ती गोष्ट खूप आवडतो. असं बोललं जातं की निंदकाचे घर असावे शेजारी, चमच्याचे नसावे. कारण ते माझीच व्हावा करते ना. मग मी कुठं चुकतोय, माझे असे 1-2 मित्र आहेत, ते मी कुठं चुकतो तेवढंच दाखवते. तेही मला शिकण्यासारखं आहे. मी ते ऍक्सेप्टही करतो ना. आताचे पत्रकार हे करत नाही. एकदम स्पष्ट सांगतो. ते काय घाबरतात, काय कॉम्प्रोमाइज करतात, काय मला माहित. जे बोलत नाही त्याला पत्रकारांनी वटणीवर हाणायला पाहिजे. चौथा स्तंभ आहे ना पत्रकारिता. तुम्ही आणा ना वटणीवर. आणि जेव्हा एक पत्रकार आवाज उठवतो ना, तुम्ही बघा ना लोकांपर्यंत कसा मेसेज जातो.